हाय हॅलो गाईज, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आपण कालचा पार्ट बघितलेलाच आहे. ते कमेंट आल्यात त्याच्यामुळे मी हा दुसरा पार्ट चालू केला आहे. तर तो पार्ट सगळ्यांनी बघा, तो पहिलाही बघा आणि हा दुसराही बघा. तुमचं खूप खूप प्रेम द्या. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथून पुढं आता तुम्हाला मागचा पार्टच्या ह्याच्यानुसारच तुम्हाला मी पुढचं सांगते की नंतर बाळ जेव्हा झालं त्यावेळेस मी त्याला कॉल केला की बाळ झाले बाबा, की तू ये बाळाला बघायला. पण त्यावेळेस तो काय बाळाला बघायला जेव्हा पाचवी असते, आई वडिलांकडे होते मी तेव्हा. आता ती पाचवी पुजायला निदान त्याच्या घरच्यांनी आणि त्यांनी तरी यायला पाहिजे होतं का नाही. पण तो आला नाही त्यावेळेस. त्या दिवशी तो पाचवीच्या दिवशी नाही आला, पाच दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी आला. पण अशा परिस्थितीत आला ना की बाळाला बघण्यासाठी माणूस कोणत्या उत्साहात आलो पाहिजे. ज्या दिवशी माहिती झालं माझी डिलेव्हरी 10 बरोबर, ज्या दिवशी ज्या दिवशी झालं मला त्या दिवशी पहाटे डिलिव्हरी झाली. आम्ही त्याला सकाळी 10ला फोन केला. तर 10 नंतर त्याला येण्यासाठी 2-3 तास होते किंवा अख्खा दिवस होता. तो कधी पण येऊ शकला असता, पण तो तेवढ्या दिवसात आला नाही. 6व्या दिवशी आला आणि तो पण कधी आला, संध्याकाळी आला. संध्याकाळी 7-8च्या दरम्यान आला. तो अशा परिस्थितीत होता की त्याला धड बोलताही येत नव्हतं, धड चालताही येत नव्हतं. अशा परिस्थितीत आला. असं कोण येतं आपल्या पोटच्या बाळाला बघण्यासाठी? हां, तुम्ही सांगा मला की असं येऊ का आपण आपल्या बाळाला बघण्यासाठी? की आपल्याला बाळ झाले एवढ्या दिवसातून, लग्न झाल्यानंतर 2 वर्षातून बाळ झालं होतं मला. त्यासाठी आधी खूप ट्रीटमेंट घेतली, खूप आम्ही दवाखाने केले, त्याच्यानंतर हे बाळ झालं. मग त्या बाळासाठी आपण किती वेळ दिला पाहिजे आणि किती आनंदात पाहिजे. आणि तिथून पुढे जे माझं स्ट्रगल चालू झालं ते सांगायचं म्हणजे आता मी तुम्हाला ते सांगते की वर्षभर मी माझ्या आईवडिलांपाशीच राहिले. माझ्या आईवडिलांनीच मला सांभाळलं वर्षभर. नंतर बाळ वर्षाचं झालं. त्याला वर्ष व्हायच्या आधी त्याला मी परत एक कॉल केला की बाबा चला, आपण आपलं कर्तव्य नाही सोडलं पाहिजे किंवा आपली जी जबाबदारी की त्याला सांगायचं काम आहे की बाळ आज वर्षाचं होतंय, तू बाळाला बघायला ये, भेटायला ये, त्याचा बड्डे, त्या बड्डेसाठी ये. इकडं माझ्या आईवडिलांची काय अशी एवढी जास्त चांगली परिस्थिती नव्हती. जेमतेम खाऊन पिऊन सुखी, एवढी चांगली फक्त एवढीच परिस्थिती होती. त्यावेळेस माझे वडील सेंटरिंगचं काम करत होते. की असं पण नाही की त्यावेळेस त्यांना 50,000 10-20,000 काय पगार होता. जेमतेम 7-8 हजार रुपये पगार त्यांना भेटायचा. त्यामध्ये खोली भाडं बाकीच्या सगळ्या गोष्टी असायच्या. आणि बाळ छोटा असल्यामुळं मलाही कुठं जाण्याचं म्हणजे कामाला जायचं किंवा काय हे पण मला घरचे जाऊन देत नव्हते. की बाबा थांब तू अजून वर्षभर तरी थांब, मग तू नंतर जा बाळ मोठं झाल्यानंतर कामाला. नंतर त्याला आम्ही बड्डेला बोलवलं, बड्डे केला साजरा. मग त्याला मी समजून म्हणजे घरच्यांनी, माझ्या आईनी वडिलांनी समजून सांगितलं की आता एक बाळ झाले तुम्हाला, तुम्ही समजून घ्या, व्यवस्थित राहावा. मग त्याला आम्ही आई-वडिलांनी समजून सांगितल्यानंतर तो म्हटला ठीक आहे चालते, मी राहतो. मग त्यांनी मला परत त्याच्या गावी नेलं, तिथं मला ठेवलं. मग तिथं पण 1 महिना 2-3 महिने तो नीट राहिला. तिथून परत त्यांनी मला परत मारहाण चालू केली, भांडणं करायला सुरुवात केली, दारू प्यायचा, घरातल्या एक वस्तू त्यांनी विकायला सुरुवात केली. घरातले वस्तू विकल्या. मग नंतर खाण्यापिण्याचे सुद्धा माझे हाल व्हायला लागले. मी परत माझ्या आईवडिलांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला काही इथं राहायचं नाहीये, मी काय याच्यापाशी राहू शकत नाही. मी नंतर परत तिकडं आले आणि इकडं आल्यानंतर परत मी माझ्या आईवडिलांना सांगितलं तुम्ही आता डायरेक्ट शेवटची स्टेप घ्या माझ्यासाठी आणि मला काही त्याच्यापाशी राहायचं. मी माझ्या एक बाळाच्या जीवावर, बाळाला बघूनच मी माझं पुढचं आयुष्य जगेल. की कसं जगायचं ते मी ठरवीन पुढं. आता बाळ 1-2 वर्षांनी अजून 2 वर्षाचं झालं, मोठं झालं की मग मी तिथून पुढे जॉब करेल, हे करेल. पण मग ते म्हणायचे नाही थांब. आपण कसं आपल्या एक म्हणजे आपल्यापेक्षा पण आईवडिलांना आपली काळजी असते की आपल्या बाळाचं किंवा आपल्या मुलीचं चांगलं नाही झालं तर आयुष्यभर कोण सांभाळणार आहे तिला, आपल्या मागं तिला कोणीतरी सांभाळणारं पाहिजे. त्यासाठीच आईवडील लग्न करून देतात मुलीचं की पुढं तिचं चांगलं झालं तर आपण एकदा आपलं उद्या बरं वाईट काय झालं तर तिचं आयुष्य तिला पुढं चांगलं राहता येईल. म्हणून लग्न आईवडील मुलींचं करतात. मुलांना तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा की एकदा नवरा जर आयुष्याला चांगला भेटला नाही तर मुलीच्या तो जो जेव्हा मुलीचं लग्न होतं नंतर त्याचं आयुष्य बर्बाद होतं. त्या बर्बादीच्या दिवसापासून तर मरणाच्या म्हणजे स्मशानभूमीच्या दारात जाऊपर्यंत जो स्ट्रगल करावा लागतो ना तो फक्त एका बाईलाच माहिती असतो, बाकी कोणालाच माहिती नसतो तो स्ट्रगल. की त्या बाईवर किती लोकांच्या वाईट नजरा असतात, कोण कोणत्या पद्धतीने बोलतं, कोण कोणत्या पद्धतीने तिच्याबरोबर वागतं, हे खूप सहन करायला लागतं त्या बाईला एकट्या. ती बाई एकटीही राहू शकत नाही आणि दुसऱ्या पुरुषाचा आधार घेतला तर त्या बाईलाच दोष दिला जातो की हीच बाई चांगली नव्हती म्हणून
ती त्याच्याजवळ राहिली नाही किंवा त्यांनी तिला त्याच्याजवळ ठेवलं नाही म्हणून. त्याच्यामुळे ना आईवडिलांपेक्षा जो मुलगा ज्या मुलाबरोबर ती मुलगी लग्न करते त्याने पण तिला नीट सांभाळून ठेवलं पाहिजे आणि त्या मुलीने पण त्याच्याबरोबर नीट राहिलं पाहिजे. आणि पुढचा नंतरचा जो प्रवास, मी त्यांना नंतर 2 वर्ष तरी मी काय त्यांच्या संपर्कात आलेच नाही. 1-1.5 वर्ष तरी मी काय राहिले नाही. नंतर मग त्यांना परत माझ्या वडिलांनी समजून सांगितलं की काही सिच्युएशन अशा होत्या की बाबा माझे वडील नंतर आजारी पडायला लागले, त्यांना त्रास व्हायला लागला. ते म्हणायचे मग तू एकटी आयुष्य कसं जगणार, काय करणार, म्हणून आम्ही त्याला परत एकदा चान्स दिला. 1.5 वर्षानंतर त्याला परत बोलवलं आम्ही की बाबा तू इथं राहा स्वतः, इथं माझ्या माहेरामध्ये राहा. त्यावेळेस मग माझे भाऊ, मी, आई वडील आम्ही सगळे एकत्र राहत होतो. आणि मग नंतर काही दिवसातच मला परत दिवस गेल्यानंतर मग मी म्हणायचे नाही मला हे बाळ नको आहे आता सध्या तर. पण माझे आई वडील म्हणायचे नाही राहू दे, आता हे पहिलं गेलं जाऊ दे समजा, पण आता हे दुसरं बाळ झाल्यावर तरी तो सुधरेल किंवा नीट वागल राहील. पण काय म्हणतात ना, नशीबच माझंच नशीब मला वाईट होतं असं म्हणावं लागेल. काही गोष्टीत आपण कितीही सत्याने वागलो ना तरी आपली चूक असते असं कधी कधी मला वाटतं. म्हणजे मला असं वाटतं माझ्या आयुष्यात की मी किती जरी खरं वागले ना तरी ती माझी चूक आहे. आजकाल लोक फ्रॉड करतात किंवा नाही का कसे पण वागतात, पण त्यांचं किती चांगलं होतं. पण मी आज कितीही सत्याने वागले, खरं वागले तरीही माझं चांगलं नाही झालं. पण शेवटी नंतर परत दुसरी मला मुलगी, त्यांनी नंतर मधल्या काळात माझ्या भावाबरोबर वडिलांबरोबर भांडणं करून मला त्याच्या घरी नेलं. परत एकदा नेल्यानंतर मग मला तिथला एक इतका घाण अनुभव मला महिन्याभराचा, परत 2-3 महिन्याचा. तिथं गेल्यानंतर घर एवढं घाण पडलेलं, त्याचं सगळं साफसफाई केली मी, धुणं भांडे तिथलं सगळं आवरलं. आणि मग नंतर गेल्यानंतर 2च दिवसात माझी परत डिलिव्हरी झाली दुसऱ्या मुलीच्या टायमाला. आणि दुसऱ्या मुलीच्या टायमाला डिलिव्हरी झाली. त्यावेळेस तिथून पुढचं जे स्ट्रगल ते तर खूपच वाईट होतं. त्यावेळेस आईवडिलांबरोबर यांनी मला भांडणं करून आणलं होतं, तर माझे आईवडील पण परत आले नाही माझ्याकडं. म्हणजे त्याच्या दारात यायचं नव्हतं त्यांना. ते मला म्हणायचे तू इकडे ये, पण मी म्हणायचे नाही तुम्हीच या इकडं माझ्यासाठी. पण कसं असं काही गोष्टी त्यांच्या पण थोड्याफार मनाविरुद्ध झाल्या, त्याच्यामुळे ते पण माझ्याकडे आले नाही, मी पण त्यांच्याकडे गेले नाही. मग नंतर मी जेव्हा डिलिव्हरी झाली ना तर बाळाला घेण्यासाठी तिथं शेजारी म्हणजे असं सख्खं नातेवाईक असं कुणीच नव्हतं. हा माणूस, बाळ मला झालंय, डिलिव्हरी झाली माझी, आणि दारात जेव्हा ते काय म्हणतात त्याला, ऑपरेशन थिएटर असतं ना, त्याच्या बाहेर बसलेला होता तो माझ्या मोठ्या मुलीला घेऊन. तेव्हा ती जेमतेम 1.5-2 वर्षाची होती. तो बाहेर घेऊन बसला होता तिला. तर त्याला ती सूद पण नव्हती की त्या बाळाला कसं घ्यायचं किंवा काय घ्यायचं कसं नाही, त्याला समजत पण नव्हतं. मग तिथल्या जे शेजारी जनरल वॉर्डमध्ये जे पेशंट होते, त्यांचे नातेवाईक होते, त्यांनी माझ्या त्या छोट्या बाळाला घेतलं जवळ. मला इतकं रडायला यायचं की माझ्याजवळ कुणीच नाहीये आज, आणि माझं जाऊ द्या पण माझ्या बाळाला पण बघायला कुणी नव्हतं त्यावेळेस तिथं. आणि मग नंतर संध्याकाळीच माझी दुसऱ्या मुलीच्या टायमाला पण डिलिव्हरी माझी संध्याकाळीच पहाटेच झाली. रात्री अचानक पोट दुखायला लागलं, त्याला मी उठवायचे, उठ बाबा माझं पोट दुखायला लागले. माझ्या नंदेवानी मला रिक्षामध्ये बसून नेलं, पॅगो रिक्षा असते त्या रिक्षात मला त्यांनी रात्री 3 वाजता 12 वाजल्यापासून पोट दुखायला लागलं. मग मी नंतर नाही का म्हटलं त्याला कसं सांगायचं, हा इतका पिऊन टाईट होता की झोपला होता अक्षरशः. उठून त्याला उठ म्हणून तो काय उठत बी नव्हता, काहीच नाही. त्याला मी म्हणत होते माझं पोट दुखायला लागले, तुम्ही मला दवाखान्यात न्या, पण तिथं कुणीच म्हणजे तो उठलाच नाही. मग मी माझ्या नंदेवायला उठवलं, म्हटलं भाऊ माझं पोटात दुखायला लागले, मला तुम्ही काही पण करा पण मला दवाखान्यात घेऊन चला. मग त्यावेळेस त्यांनी मला मदत करून त्यांनी मला दवाखान्यात नेलं. मग तिथं माझी डिलिव्हरी झाली. सकाळी पहाटे 6-6:45च्या दरम्यान डिलिव्हरी झाली. आणि तिथून पुढे मी 10-11 वाजता तर घरी आले. घरी आल्यानंतर जे माझे हाल की मला घरी आल्यावर बाळाला आंघोळ घातली मी माझी स्वतः आंघोळ केली, धुणं भांडे तिथलं सगळं घरातलं आवरलं. पण ह्याचं काहीच नाही. ह्याला भूक लागलेली, हा म्हणायचा मला स्वयंपाक कर, तू काय बी कर, कसं बी राहा, काय बी कर, मला नको सांगू. मारहाण करायचा, मारायचा मला. आणि मग नंतर मी त्या त्रासाला वैतागून परत 2 महिने कसे तरी तिथे दिवस काढले मी. त्या टायमाला 5वी पुजायला सुद्धा त्याचं कुणीच आलं नाही. माझ्या आईला मी बोलून घेतलं, तिला म्हटलं तू काही पण कर पण तू 5वी तरी पुजायला ये म्हटलं माझ्या बाळाची. मग त्यांनी माझी आई आली. मग माझ्या आईने
तिची बाळाची पाशवी पुजली, मोठ्या मुलीला घेऊन गेली, मला म्हटली तुला ती त्रास देईल सारखा, म्हणून ती महिनाभर तिला तिकडे घेऊन गेली. मग नंतर महिना 2 महिने मी राहिली कशी बशी, पण तो मला खूप त्रास द्यायचा, मारायचा, कामच कर, मला खायला प्यायला जे, डोक्यावर पाणी आणायला लावायचा, मला तिथं पाण्याची पण सोय नव्हती जास्त म्हणून मी पाणी आणायला डोक्यावर आणायला लावायचा, परत भांडणं करायचा सारखा. मी परत वैतागून मग मी माझ्या नंदेला सांगितलं की मी काही इथं राहू शकत नाही, हा मला मारहाण करतो, बाळाला खायला प्यायला किंवा मला पण खायला प्यायला व्यवस्थित काहीच नाही आहे. मग मला माझ्या नंदेने सांगितलं ठीक आहे चालते, ते म्हणायचे मी सांगते समजून त्यांनी पण 1-2 वेळा त्याला समजून सांगितलं, पण तो काही कोणाचंच ऐकत नसायचा. तो स्वतःच्या मनाचा राजा होता, त्याला फक्त दारू पिणे आणि बस, याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं काही सुचत नव्हतं. आपल्याला 2 मुलं झाले बाबा, मुली झाल्या, त्यांचं कसं संगोपन केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याचा त्यांनी कधीच विचार केला नाही. आणि त्यांना मी म्हटलं तुम्ही मला बसमध्ये बसून द्या, मी आईच्या घरी जाते. परत मला त्यांनी बसमध्ये बसून दिलं आणि मी परत माझ्या आईवडिलांकडे राहायला आले. तर आता हा दुसरा पार्ट आहे. तर तिसरा पार्ट तुम्हाला जर बघायचा असेल किंवा ऐकायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्या पुढंही काय झालं, तिथून पुढचं नंतरचं स्ट्रगल मी काय केलं काय नाही तेही सांगेल तुम्हाला. तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा पार्ट पण कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्ते.